शिवावतार संत गोपाजी बाबांचा महिमा. विश्वनिर्मिती हा एक मोठा चमत्कार. आणि या विश्वात पृथ्वी ग्रहावर सजीवांचं अस्तित्व हा चमत्काराचाच आविष्कार. मात्र या संपूर्ण निर्मितीचा, या अद्भुत शक्तीचा मालक आहे साक्षात देवादिदेव ओंकारेश्वर महादेव शिवशंकर. असं असलं तरी या अद्भुत शक्तीलाही वेळोवेळी मानव रूपात जन्म हा घ्यावाच लागतो, तो म्हणजे धर्मरक्षणासाठी, लोकांना मार्गदर्शनासाठी आणि जनहितासाठी. असाच तो काळ सुमारे 200 वर्षांपूर्वीचा. भारत मातेच्या पवित्र भूमीवर, महाराष्ट्र राज्यातल्या संतांच्या मायभूमीत, कोपरगाव तालुक्यातल्या बहादरपूर या छोट्याशा खेडेगावात श्री संत सद्गुरू परमपूज्य गोपाजी बाबांचा जन्म झाला. बालवयातच ध्यानाची, तपश्चर्येची आवड, ध्यान साधना निवांत करण्यासाठी या बालकाने घर सोडलं, गाव सोडलं आणि आपल्या मायभूमीपासून दूर बंगालच्या आध्यात्मिक भूमीत ते पोहोचले. सुमारे 12 वर्ष कडक तपश्चर्या केली आणि साक्षात शिवांश असलेल्या या महायोगीला आत्मसाक्षात्कार झाला, स्वतःची ओळख झाली, आपल्या जवळ असलेल्या महान शक्तीची पुन्हा प्राप्ती झाली. आणि जनकल्याणाच्या हेतूने जन्म घेतलेल्या या ओंकारेश्वरने म्हणजेच मानव रूपातील परमपूज्य सद्गुरू गोपाजी बाबांनी आपल्या पुढील कार्याला सुरुवात केली. देशभरात साधू रूपात फिरून प्रवचनातून लोकांना मार्गदर्शन केलं, भक्तांना सद्मार्ग दाखवला, व्यसनी लोकांची व्यसने सोडवून अनेक कुटुंबांना सुखी केलं. मात्र लोककल्याण करतानाही परमपूज्य गुरुवर्य महायोगी गोपाजी बाबांना आपल्या जन्मभूमीचा विसर पडला नव्हता. म्हणून आपल्या अवताराच्या उत्तर काळात बाबाजी आपल्या जन्मभूमीत प्रकट झाले आणि सदैव आपल्या दिव्य ऊर्जेच्या रूपानं निरंतर प्रज्वलित राहून लोककल्याण साधता यावं म्हणून संजीवन समाधीची इच्छा प्रकट केली. मात्र बहादरपूरच्या ग्रामस्थांना या जटाधारी महायोगी अंतर्यामी तपस्वी साधूची ओळख पटत नव्हती. आपल्याच गावातील तपश्चर्येसाठी बालवयात गाव सोडलेल्या या शिवांशरूपी साधूला नवीन पिढीच नव्हे तर बाबांचे समकालीन ग्रामस्थही ओळख द्यायला तयार नव्हते. हा कुणीतरी दुसराच असावा असं सर्वांना वाटे. ग्रामस्थांच्या या आंधळेपणाला कंटाळून सद्गुरू गोपाजी बाबा गावानजीक असलेल्या कणकेश्वर महादेव मंदिरात जाऊन बसत आणि साधना करत. या तीर्थक्षेत्राला बाबांची जुनी गादी म्हणूनही ओळखलं जातं. आपल्याच मायभूमीत आपण परके झालो आहोत या दुःखाचा दाह सद्गुरू गोपाजी बाबांच्या हृदयात भडकत होता. हा दाह इतका प्रचंड होता की जवळच्या दूर दूर पसरलेल्या हिरव्या शेरताटीलाही पेटवत होता. हिरवी शेरताटी पेटलेली पाहून ग्रामस्थांना आपल्या डोळ्यावर विश्वास बसेना. मात्र या प्रचंड अग्नीच्या ज्वाळा जिथून निघत होत्या त्यामध्ये साक्षात शिवावताराचं दर्शन ग्रामस्थांना झालं. आणि ग्रामस्थच नव्हे तर संपूर्ण देवदेवता प्राणीमात्रा बाबांपुढे नतमस्तक झाले, शरण आले. परमपूज्य महायोगी सद्गुरू गोपाजी बाबांची ही महती वायुवेगाने 4ही दिशांना पसरू लागली आणि संपूर्ण जनसमुदाय बाबाजींचा भक्त बनू लागला. बाबाजींकडे अनुग्रह घेण्यासाठी येऊ लागला. चहूकडे भक्तीचा गंध दरवळू लागला. सद्गुरू गोपाजी बाबांनी शेरताटीचा मळा पेटवला आणि आपला शिवावतार दाखवून दिला. त्याच वेळेस आकाशातून पुष्पवृष्टी झाली आणि हा हा म्हणता सगळा गाव त्या ठिकाणी जमा झाला आणि सगळे लोक बाबांच्या नतमस्तक झाले. आणि त्याच वेळात
बाबांनी काय चमत्कार दाखवला. त्यांचा शिवावतार परत दाखवून दिला की तो पेटलेला शेरताटीचा मळा पुन्हा हिरवागार डोलू लागला. सगळे लोक बाबांचे नतमस्तक झाले. जनकल्याणासाठी, पीडितांसाठी परमपूज्य सद्गुरू गोपाजी बाबांनी संजीवन समाधी घेतली आणि आपला शिवअंश आणि आपल्या आध्यात्मिक ऊर्जेचा ठेवा इथेच ठेवला. आणि म्हणूनच सद्गुरू गोपाजी बाबांच्या या संजीवन समाधी स्थानाची ओळख हे जागृत देवस्थान म्हणून आजही 200 वर्षानंतर संपूर्ण भारतभर आहे. या तीर्थक्षेत्री भारताच्या कानाकोपऱ्यातून भक्त बाबाजींच्या दर्शनासाठी येतात आणि प्रसन्न होऊन आशीर्वाद घेतात. सद्गुरू गोपाजी बाबा हे भक्तांसमोर प्रवचन करत असायचे आणि बाबा मुळातच अंतर्यामी असल्यामुळं आलेल्या भक्तांची जी काय पीडा आहे ती पीडा बाबाला अंतर्यामी असल्यामुळं कळायची. मग बाबा त्या भक्तांना ते गुण येण्यासाठी, ती पीडा दूर होण्याकरता लिंबाचा पाला खायला सांगायचे किंवा आंबाडीचा धागा बांधायला सांगायचे किंवा अजून त्यामध्ये शिवलिंगाचं जे काय जलतीर्थ आहे ते प्यायला प्राशन करायला सांगायचे. आणि असं केल्यानंतर भक्ताला बरोबर आपली पीडा दूर व्हायची. हे सगळं होत असल्यामुळं एकंदरीत बाबांच्या या संजीवन समाधीची एकूण काहीतरी ऊर्जा या ठिकाणी आम्हाला मिळते किंवा मिळाली, म्हणूनच बाबांच्या याच्यातून ही पीडा दूर होते. श्री संत सद्गुरू परमपूज्य गोपाजी बाबांच्या या संजीवन समाधी स्थळाशेजारी असलेल्या कडुलिंबाच्या पाल्यानं, शिवपिंड जलतीर्थानं आणि उदीनं भक्तांना गुण पडतो अशा उदाहरणांचा आजही दाखला मिळतोय. मला जे जीवनदान मिळालं ते केवळ गोपाजी बाबांनी दिलेलं आहे. मी आजारी पडलो, पुष्कळ दवाखाने केले, तरी पण मला काही फरक वाटाना. नंतर मला आजारात दवाखान्यात कमीत कमी 2-1 लाख रुपयाचा खर्चाचा अंदाज सांगितला आणि मी ते करू शकत नव्हतो. मग शेवट मी गोपाजीवर श्रद्धा ठेवून आणि मला घरच्यांना सांगितलं मला तिथं नेऊन टाका. मग तिथं नेऊन टाकल्यानंतर मी रोंडासारखा अगदी तिथं पडलेलो होतो. तर तिथं पडून राहायचो. फक्त कुणी आलं तर म्हणायचं हा माणूस वाचणार नाही, अशी माझी परिस्थिती होती. पण ज्यावेळेस तिथं भीतर पडलं तर चारी बाजूनं माझे दगड पडलेले होते. मी तिथं पडलेलो होतो. दगड पडते मी पाहतो, पण मला हातसुद्धा हलवता येत नव्हता. पण मला धक्कासुद्धा तिथं लागला नाही. मोर मी महिन्याच्या कालावधीमध्ये तिथं उठून बसायला लागलो, काठीवर चालता यायला लागलं मला. आणि नंतर मी बिगर काठीच्या शेवा घालू लागलो. ती सहसा मी तिथं 3 महिने थांबलो. 3 महिने थांबल्यानंतर अगदी क्लिअर झालो तिथं का मला पहिल्या शरीरापेक्षा बी उत्कृष्ट वाटायला लागलं. आणि त्या पद्धतीने मी 3 महिने तिथं घरी देवाजवळ राहून आणि नंतर मी घरी आलो. जनावरं ढोरं सगळं सांभाळू लागलो स्वतः. आणि आजही मी स्वतः सगळे कामं करतो. मला कुठलीच काही म्हणजे कमतरता भासल्यासारखं वाटत नाही. तर आज मी केवळ फिरतो तर केवळ गोपाजी बाबाच्या श्रद्धेमुळे फिरतो आणि त्याचंच मला हे जीवदान मिळालेलं आहे. मी माझ्या बायकोला खूप दवाखाना केला. तिला दवाखाना करूनही काही फरक पडत नाही. तिला वेगवेगळ्या प्रकारचे आजार होते. देवदेवलशी केले, काही फरक पडला. मग पाहुणे म्हणले चला गोपाजी बाबाला. आलो गोपाजी बाबाला घेऊन. इथं आल्यावर लोक म्हणले थांबा इथं 6 महिना. थांबून घेतलं. थांबून घेतल्यानंतर तिला हळूहळू फरक पडत. ती आज चांगली पूर्ण बरी झाली. बोलते, चालते, काम करते. ही सर्व गोपाजी बाबांची. परमपूज्य सद्गुरू गोपाजी बाबांना मुलांचा विशेष लळा होता. इथे समाधीस्थळ असलेल्या परिसरात पाण्याचा एक ओढा आहे. बाबाजी स्नानास आणि पूजाविधी करण्यास तिथे जात असत. या ठिकाणी बाबांसंगे मुलांनाही नित्य पूजाविधीची सवय लागली होती. पूजापाठ आटोपली की बाबा त्याच पाण्यातून वाळू हातात घेत आणि वाळूचे फुटाणे बनवून प्रसाद म्हणून देत असे. एक दिवस असंच आम्ही नित्यनेमानं समाधीची पूजा आरती आटोपली आणि कनकेश्वर मंदिर आहे म्हणजे बाबांची जुनी गादी. बाबा तप करून आल्यानंतर इथे एक लिंबाचं झाड होतं आणि बसायचे, तप साधना करायचे या ठिकाणी. हीच ती जुनी गादी. तर या ठिकाणी आम्ही आल्यानंतर एक स्त्री आली तिकडून तरी लांबून. तिच्याजवळ एक छोटंसं लहानसं बाळ होतं.
खूप आजारी बाळ होतं ते. बघितलं तर हातपाय पण हलवत नव्हतं आणि शेवटच्या घटका मोजत होतं. आणि ती बाई आली आणि आक्रोश करू लागली महादेवापुढं. तिने त्या महादेवापुढं बाळाला ठेवलं आणि धावा करू लागली देवाची, वाचवा वाचवा देवाला, अशी देवाला विनंती करायची. तेवढं आम्ही बघितलं अशी अवस्था बाळाची. पण आम्हाला खूप गैरून आलं, खूप वाईट वाटलं आणि बाबाचं नाव घेऊन उदी दिली आणि उदी त्या बाळाला लावायला सांगितली. त्या बाईने त्या क्षणात ती उदी घेतली आणि बाळाला लावली. अगदी एका मिनटामध्ये त्या बाळाने हातपाय हालायला सुरुवात केली. हे बघून त्या आईला खूप बरं वाटलं. ते बाळ हातपाय हलवायला लागलं. मग त्या बाईला भरभरून आलं, पाहणा फुटला आणि ते बाळ प्यायलं. आणि त्याच्यानंतर तो आम्ही 2 मिनटं थांबलो आणि त्यांना आम्ही बाबाच्या समाधीस्थळावर नेलं. तिथं दर्शन घेतलं आणि तिथं बाळ ते खेळायला लागलं तेवढ्यात. आणि खूप असं आजही ती मुलगी मोठी झाली आणि ती मुलगी, तिची आई आजही प्रत्येक यात्रेला येतात, बाबाची सेवा करतात, दानधर्म करतात, कधी बाबाला विसरते नाही, आम्हाला भेटतात ते. ही अंधश्रद्धा नसून एक आध्यात्मिक शक्ती आहे असे आम्ही मानतो. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी काही प्रश्नाची उत्तरे विज्ञान देऊ शकणार नाही. विज्ञानाचा अभ्यास हा शास्त्रीय पद्धतीने करावा लागतो, तर आध्यात्मिक शक्तीचा अभ्यास हा तपश्चर्या करून, ध्यान करून करावा लागतो. तेव्हा या दोन्ही गोष्टी आपल्या आपल्या जागेवर योग्य आहेत असे मला वाटते. शेवटी इतकंच म्हणावं वाटतं, विज्ञानाने युगाची क्रांती घडते तर अध्यात्माने युगायुगाच्या निर्मात्याचा साक्षात्कार होतो. परमपूज्य महायोगी सद्गुरू गोपाजी बाबांच्या मंदिरात एक अद्भुत चैतन्याची जाणीव होते. क्रोध, मद, मत्सर, ईर्ष्या, लोभ नाश पावतात. मन पवित्र असं शिवालय बनतं. मी गेली 8 वर्ष इथं दर्शनासाठी येत आहे. पहिल्यांदाच आली तेव्हाच अगदी मंत्रमुग्ध होऊन गेली. मंदिराचा आवाज बघून किंवा मंदिराविषयी जाणून किंवा बाबाजींचं दर्शन घेऊन जे मानसिक समाधान मिळालं मला, ते इतरत्र कुठेही मिळालं नाही. मी माझ्या सासूबाईंसोबत नेहमीच इथं दर्शनाला येत असते. माझे पती माझ्यासोबत दर्शनाला इथे येत असतात. बाबाजींच्या आशीर्वादामुळे मला एक सुंदर मुलगी आहे, एक सुंदर मुलगा आहे. बाबाजींच्या आशीर्वादाने मला कुठलीच गोष्ट कमी नाही आहे. जे मी मागितलं नाही तेही बाबाजींनी मला दिलं किंवा जे मला पाहिजे आहे त्याच्यापेक्षाही बाबाजींनी मला जास्त दिलं. बाबाजींच्या दर्शनाला मी येथे येते, त्यांची उदी घेऊन घरी जाते. त्या उदीमुळे जे मानसिक समाधान भेटतं ती लावल्यामुळे आमच्या घरातील सगळेजण बाबाजींची उदी लावतात किंवा ती वापरतात. आम्ही नेहमीच बाबाजींच्या दर्शनासाठी येतो. जय गोपाजी बाबा. 200 वर्षानंतर संजीवनरूप शक्ती ह्या द्विगुणित होत असतात आणि संजीवन समाधी याचा अर्थही तसाच होतो. ज्यावेळेस सिद्ध संत महात्मे संजीवन समाधी घेतात त्यावेळेस त्या ठिकाणी ते आपली आत्मशक्ती जागृत करत असताना देह ठेवतात व त्या ठिकाणी आत्मशक्ती जागृत करत असतात. एकदा की त्यांनी देह ठेवला म्हणजे त्यांची साधना संपते असं नाही, तर त्या ठिकाणी त्यांचा जो ऊर्जेरूप आत्मा असतो त्याची साधना, भगवंताचं नामचिंतन हे सतत चालू असतं. आणि हे ऊर्जेरूप आत्म्याची साधना किंवा नामचिंतन चालू होत असताना त्याच्या चहूबाजूने शक्तीची वलय तयार होत असतात आणि त्या ठिकाणी त्या वलयाच्या सानिध्यामध्ये आलेल्या भक्तांना एक दिव्य तेजाचा अनुभव प्राप्त होत असतो. याचे तुम्ही उदाहरण जर म्हणाल तर महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा पाया ज्यांनी घातला त्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे. शिर्डीला अगदी आपल्या जवळ साईबाबांचे आहे, कोपरगावला जनार्दन स्वामी, साकोरीला उपासनी महाराज, तर सेगावला गजानन महाराजांच्या संजीवन समाधी आहेत. त्या ठिकाणी गेल्या कित्येक शतकापासून जे भक्त त्या सानिध्यामध्ये आले त्यांना दिव्य तेजाचा अनुभव प्राप्त झालेला आहे. आणि अगदी तसाच श्री क्षेत्र बहादरपूर तालुका कोपरगाव येथे गोपाजी बाबांची संजीवन समाधी आहे आणि त्या ठिकाणी गोपाजी बाबांच्या ऊर्जेरूप आत्म्याचं निरंतर चिंतन चालू आहे आणि त्या ठिकाणी शक्तीची वलय निर्माण होतात. जे जे भक्त त्यांच्या सानिध्यामध्ये येतात त्यांच्या व्याधी दूर होत असतात, भक्तांना दिव्य तेजाचा अनुभव प्राप्त होत असतो आणि गोपाजी बाबांचा आशीर्वाद त्या भक्तांना प्राप्त होत असतो.
या बहादरपूर तीर्थक्षेत्री दरवर्षी श्रावणातील 3ऱ्या सोमवारी मोठी यात्रा भरते. यात्रेच्या निमित्तानं संपूर्ण देशातून भाविक भक्त इथे येतात. परमपूज्य गोपाजी बाबांच्या रथाची वाजत गाजत मिरवणूक काढतात आणि बाबाजींच्या पालखीच्या सेवेचं भाग्य प्राप्त करतात. पालखीत बसले विठ्ठल माऊली, भक्तांच्या हाकेला सदैव पावली. मनाला आनंद होतोय, माझ्या मनाला आनंद होतोय. सखे कर ग तयारी, माझ्या बाबांच्या पालखीला जायचंय. सखे कर ग तयारी, माझ्या बाबांच्या पालखीला जायचंय. काही लोक चमत्कार अंधश्रद्धा म्हणतात, पण जादूटोणा करून फसवणूक करणे या अंधश्रद्धा म्हणता येईल. मात्र परमपूज्य सद्गुरू गोपाजी बाबांच्या समाधी स्थळावर असे फसवे चमत्कार करण्यासाठी किंवा दाखवण्यासाठी कोणताही पुजारी किंवा भक्त नाहीये. येथे फक्त गोपाजी बाबांची संजीवन समाधी आणि येणारे अनुभव. मग या येणाऱ्या अनुभवास कुणी योगायोग म्हणो किंवा अंधश्रद्धा, मात्र परमपूज्य सद्गुरू गोपाजी बाबांचे भक्त यास बाबांचा आशीर्वादच मानतात. येथे येणारे भक्त फक्त काही अपेक्षा ठेवूनच येतात असं नाही, तर अनेक भक्त फक्त बाबांच्या दर्शनासाठी येतात आणि दर्शन घेतात, बाबांचा आशीर्वाद घेतात, सेवाही देतात, दानधर्मही करतात. परमपूज्य महायोगी सद्गुरू गोपाजी बाबांची कृपा आणि भक्तांची सेवा म्हणूनच या मंदिराच्या कार्यात कोणत्याच अडचणी आल्या नाहीत. साधू संत सर्वांनाच उत्तरदायी असतात असे नाही. भक्तिभावाने येणाऱ्या अनेकांच्या इच्छा पूर्ण होतात. क्वचितच काहींच्या पदरी निराशा पडते. ज्यांच्या इच्छा पूर्ण होतात त्यांचे पुण्याचे ते भोग असतात. तर भक्ती करूनही इच्छा पूर्ण न होणाऱ्यांचे मागील जन्माचे पापे कमी होत असते. अर्थात आत्म्याची वाटचाल मोक्षाकडे झालेली असते. म्हणजे येथे येणारा भक्त या तीर्थक्षेत्रावरून काही ना काही घेऊन जातोच, कोणी रिकाम्या हाती जात नाही. भाव असेल तर भक्ती वाढते. भक्तीमुळे साधना आणि साधना करून दैव प्राप्ती होते. जणू काही ही प्रथाच या गावात रुजलेली दिसते आणि म्हणूनच लहान थोरांपासून सर्वच परमपूज्य सद्गुरू गोपाजी बाबांच्या आरतीला येतात, ध्यान करतात. आपल्या गुरुवर्य परमपूज्य गोपाजी बाबांच्या आध्यात्मिक परंपरेचं पालन करतात. या तीर्थक्षेत्राचा महिमा फार काही आगळा वेगळा आहे. या तीर्थक्षेत्राचा महिमा सामान्यांपेक्षा साधू संतांना चांगलाच माहीत आहे. या तीर्थक्षेत्रात प्रत्यक्ष सद्गुरू गोपाजी बाबांचे संजीवन वास्तव्य आहे. या महान शक्तीच्या क्षेत्रात येऊन सिद्ध साधू संतांना आध्यात्मिक मार्गदर्शन करण्याची मनस्थिती झालीच नाही. ते म्हणत कैलासपतींच्या वास्तुभूमीत येऊन नतमस्तक होतात, त्यांचे दर्शन घेतात. सुरुवातीला माझ्या म्हणजे त्रास व्हायचा. मी दवाखाने केले, 1-2 दवाखाने केले, परंतु मला काही गुण आला नाही. तर मला असंच एक जण सांगितलं का की तुम्ही बहादरपूरला जा, गोपाजी बाबा स्थान आहे, तिथं दर्शन घेऊन या. मग मंडळी घेऊन तिथं आलो. तर असं करता करता मला ते सांगितलं जण 6 महिने ठेवावं येतं. 6 महिने मी ठेवलं, तर जे अंगात यायचं होतं, घुमायचं होतं, ते 6 महिने बंद झालं. आत्तापर्यंत मला 84 सालापासून मी इथं दर्शन येतो. 3 वर्ष होऊन गेले. मला फार फरक पडला मंडळीनं माझ्या. तिला त्रास नाही, काही नाही, घुमत नाही, काही नाही, आनंदाने राहते. तेव्हापासून मी पुन्हा इथं दरवर्षी दर्शन होतो. गोपाजी बाबाची मी 30 वर्षापासून सेवा करतो. खूप कष्ट करूनही मला माझ्या व्यवसायात यश मिळत नव्हतं. जाहिराती करून पाहिल्या, व्यवसाय बदलून पाहिल्या, पण कशातच यश मिळालं. मात्र व्यवसायात यश मिळावं म्हणून मी देवाला कधीच साकडे किंवा नवस बोललो नव्हतो. गोपाजी बाबांचा महिमा फार मोठा होता आणि गावचं देवस्थान असून सुद्धा माझा त्यावर विश्वास नव्हता. आणि येथील गावकरी सांगायचे की गोपाजी बाबांच्या मंदिराच्या कडेला एक कडुलिंबाचं झाड आहे आणि त्या झाडाचा पाला गोड लागतो. तरीही माझा विश्वास नव्हता. तो मी खाऊन पाहिला, पण मला तर तो गोडच लागला नाही.
मला हे सर्व पटलं नाही. ते दिवस उन्हाळ्याचे होते आणि मला लग्नाला जायचं होतं आणि मी लग्नाकरता निघालोय. दुपारची ती वेळ, रस्त्यात मला फार ताण लागली. मागे उपडे वस्ती दिसाना, ताण फारच लागली होती. रस्त्याच्या बाजूला कोरडो परिसर होता. तिथे बाजूला काही झाडाझुडपांमध्ये मला एक जुनी विहीर दिसली आणि म्हणालो, बघावं या विहिरीत पाणी आहे का. ती विहीर जुन्या पद्धतीची होती. विहिरीला पायऱ्या होत्या मात्र पडझड झालेल्या. मी विहिरीत उतरलो आणि पाणी पिलो. ताण खूप लागली होती आणि भर उन्हाळ्यात दुपारच्या वेळी मला इतके गार आणि गोड पाणी मिळाले. मी पोटभर पाणी पिलो आणि वर आलो तर विहिरीचा मालक उभा होता. तो म्हणाला, तुम्ही या विहिरीचे पाणी पिलात? अहो, इतके पाणी खारे आणि कडू आहे की तोंडातही धरवत नाही. आणि एवढं बोलून तो निघून गेला. मी मात्र विचारात पडलो, इतके खारे आणि कडू पाणी मला गोड लागले कसे? कारण मला तहान लागली होती आणि सद्गुरू गोपाजी बाबांच्या दर्शनाची ओढ मला लागलीच नव्हती. तर मला लिंबाचा पाला गोड लागेलच कसा? मला समजलं, परमपूज्य गोपाजी बाबांचा मला प्रचिती दिली होती. मला त्या क्षणी सद्गुरू गोपाजी बाबांच्या दर्शनाची ओढ लागली आणि मी त्या तीर्थक्षेत्री गेलो. बाबांना शरण गेलो. विहिरीचे खारे व कडू पाणी गोड झाले होते. लिंबाचा पाला चाखून बाबांची परीक्षा पाण्याची हिंमत माझ्यात नव्हतीच. पण बाबांच्या भक्तीने माझे जीवन लिंबासारखे हिरवे आणि पाण्यासारखे गोड झाले. माझा व्यवसाय भरभराटीला गेला. माझे एकूणच राहणीमान बदललं आणि मी चक्क 2-3 वर्षात मला गोपाजी बाबांच्या भक्तीचा महिमा जाणून माझं पूर्ण आयुष्याचं परिवर्तन झालं. माझी समस्त भाविक भक्तांना विनंती आहे की आपण बाबाजीच्या मंदिरामध्ये थेट आपले आजार व व्याधी घेऊन या ठिकाणी येऊ नका. त्याचं कारण आहे, आपण या ठिकाणी आलो तर बाबाजींच्या आध्यात्मिक शक्तीची परीक्षा पाहिल्यासारखं होईल. खऱ्या अर्थाने आपण इतरत्र इलाज करून आल्यानंतर गुण जर आला नाही तर आपण निश्चितच या ठिकाणी बाबाजींच्या समाधीस्थळावर या ठिकाणी नतमस्तक व्हा, आपली सेवा द्या. निश्चितच आपल्या सेवेतून या ठिकाणी बाबाजी आपल्याला आशीर्वाद रूपी प्रसाद या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे. जो करेल श्रमदान त्यास घडेल 4 धाम या संतांच्या उक्तीप्रमाणे या बहादरपूरच्या युवा पिढीनं श्रमदानाचा वसाच उचललेला आहे. पुण्यप्राप्तीसाठी या तीर्थस्थळी अनेक लोक अर्थदान तर करतातच, मात्र हे युवक श्रमदान सुद्धा करतात आणि सद्गुरू गोपाजी बाबांचा आशीर्वाद प्राप्त करून घेतात. श्री क्षेत्र बहादरपूर या श्री संत सद्गुरू परमपूज्य गोपाजी बाबांच्या संजीवन समाधीस्थळी दरवर्षी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. यामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव, महाशिवरात्री उत्सव, चैत्र पौर्णिमेला जयंती उत्सव, बहादरपूर ते आळंदी पायी दिंडी सोहळे तसंच सांस्कृतिक कार्यक्रमांचं देखील आयोजन करण्यात येतं. या पवित्र तीर्थस्थानावर अद्भुत शक्तीचं प्रत्यक्ष दर्शन, साक्षात्कार भक्तांना होतो आणि भक्त सुद्धा मनोभावे सेवा करतात, नव्हे आपले माहेरघरच मानतात. तर अनेक भक्त परमपूज्य महायोगी शिवअंश सद्गुरू श्री संत गोपाजी बाबांच्या दर्शनानेही तृप्त होतात, आनंदी होतात. आरती गोपीनाथा